नाशिकमध्ये महायुतीला मोठं यश. भाजप बंडखोर प्रसाद हिरेंचा नरेंद्र दराडेंना जाहीर पाठिंबा. संकटमोचक गिरीश महाजनांची मध्यस्थी यशस्वी. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीने आता एक अत्यंत मोठे वळण घेतलं आहे. अधिकृतपणे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस उलटून गेल्यानंतरही महायुतीतील बंडखोरी शमवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आणि या प्रयत्नांना अखेर यश आलेलं असून नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी आपली माघार जाहीर केली आहे. आज सोमवारी नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे हे थेट काही मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे या दोन्ही मंत्र्यांसोबत भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे हे देखील उपस्थित होते. या दिग्गज नेत्यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर प्रसाद हिरे यांनी महायुतीच्या हितासाठी माघार घेत असल्याचं जाहीर केलं आणि यामुळे महायुतीसमोरील एक मोठा अडथळा दूर झालेला आहे. प्रसाद हिरे यांच्या माघारीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले, आमचे दोन्ही उमेदवार मागे घेणार हे सुरुवातीपासून सांगत होतो. प्रसाद हिरे यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यामुळे त्यांनी आता महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. नाशिकचा प्रश्न मिटला की जळगावचा प्रश्न सुटेल. गोकुळ गीते यांच्यासोबत फोनवर चर्चा सुरू आहे. सायंकाळी निर्णय होईल. विधान परिषद निवडणुकीच्या 17पैकी 17 जागा निवडणुकीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला आहे. थेट उमेदवारी करून आमदार होऊनच हे प्रश्न सोडावे असं वाटतं का? याआधी तुम्ही मी मागे पण खुलासा केला प्रसार माध्यमांना की पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आणि पक्षाने मला उमेदवारी द्यावी. मी सक्षम उमेदवार आहे. या उमेदवारापेक्षा मी जास्त सक्रियपणे, जास्त सक्षमपणे मतदारांची आणि परिसराची आणि नाशिक जिल्ह्याची बाजू मांडू शकेल असा माझा विश्वास होता आणि त्या विश्वासापोटी ही उमेदवारी मी केली. यात कोणाचा अपमान करण्याचा काही दराडेंची तरफदारी करणार नाही. पाठिंबा कोणाला? मी सांगतो की मी उमेदवारी मधून माघार घेतलेली आहे. मी महायुती बरोबर आहे. आपण आता जे म्हणतात मालेगाव बकाल झालंय. दादा भुसे मंत्री आपल्या मतदारसंघात तो भाग आहे ना, एक भाग आहे ना नदी पलीकडचा, तो म्हणजे जो पश्चिम भाग आहे तो चांगला आहे. यांचा मतदारसंघ चांगला आहे. इकडचा जो पूर्व भाग आहे त्याची खरोखर परिस्थिती फार वाईट. चला, जय श्रीराम. कुठे आता संकट आलेलं नाही. मला वाटतं 2-3 ठिकाणी काय होता तो जवळपास आता संपलेला आहे. आज नाशिक जळगाव झालं म्हणजे बहुतेक ठिकाणी 90% 100% ठिकाणी हा सगळा प्रश्न संपणार आहे आणि आता मी महायुतीमध्ये लढणार आहोत. कुणी आमचा बंडखोर या ठिकाणी राहणार नाही. आणि मी पुन्हा आपल्याला सांगेल की 17च्या 17 जागा, एकही जागा विरोधी पक्षाला या ठिकाणी मिळणारच नाही. त्यांना किती बोलबच्चे मिळतो द्या, काही बोलू द्या, पण लोक त्यांच्या पाठीशी नाही. आता घोडे बाजार चाललाय, गधे बाजार चाललाय, वाटेल तशी वायफाट प्रत्येक निवडणुकीवर ते हरताय. पश्चिम बंगालमध्ये इतका दारुण पराभव झाला तरी पण काहीतरी आहेच त्यांचं. पेट्यांमध्ये खराबी आहे. आम्ही राजीनामा देणार नाही दिदी म्हणतायत. तिकडून आपले राऊत साहेब वाटेल तसे मुक्ताफळ, राहुल गांधी वाटेल ते मुक्ताफळ उधळत आहेत. पण लोक तुम्हाला स्वीकारत नाही. लोकांनी स्पष्ट तुम्हाला नाकारलेलं आहे आणि आता नाही पूर्ण देशभर, विशेष नाही सगळ्या देशभर. मग हे झालं की तसं, ते झालं की तसं, बॅलेट पेपर बॅटवर घ्या, बोटवर करून घ्या. मला वाटतं त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. देशामध्ये कुठेही राज्य आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये बघा, त्यांना कोणी स्वीकारणार नाही. काँग्रेसचा पुरता बँड वाजलेला आहे आणि आपल्याकडचे बोलबच्चन आहेत त्यांचं तर काहीच ठिकाणा राहिलेलं नाही.